विचाराने नक्कीच कुठं ना कुठंतरी भारी पडू शकते, पण कुठल्या अनुषंगाने की लोकांची जी खतखत आहे, जर आज विरोधात सर्व पक्ष आहेत ते जर लोकांची खतखत बोलू शकले नाहीत, लोकांसाठी रस्त्यावर येऊन लढले नाहीत, प्रामाणिकपणे तो लढा हाती घेतला नाही, तर कुठं ना कुठंतरी हा जो सगळा रोष आहे लोकांचा तो दुसरीकडे वळू शकतो. कॉकरोच जनता पार्टी ही काय पार्टी नाही आहे, सोशल मीडियावर एक आउटफिट आहे, पण त्यांना जो प्रतिसाद मिळतोय ते या देशातल्या सरकारच्या विरोधात तो प्रतिसाद तिथं आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की कुठली पार्टी हे आम्हाला सांगता येणार नाही, पण हा जो लोकांचा रोष आहे त्या रोषाला आपल्याला जर उपयुक्त दिशेने घेऊन जायचं असेल तर मग या सरकारच्या विरोधात संघर्ष करत असताना न घाबरता तो संघर्ष करण्याची भूमिका ही घ्यावी लागेल. ते बघा, सगळेच पोलीस चुकीचे असतात, खराब असतात असं आपल्याला म्हणता येणार नाही, आणि शेवटी पोलीस प्रशासन काम करत असताना वरून कुठं ना कुठंतरी तिथं दबाव असतो आणि त्या दबावाच्या अंतर्गत ते काम करत असतात. आज कदाचित दबावाला कुठंतरी स्वीकारून ते वरिष्ठांचं ऐकत असतील, पण हे शेवटी मराठी पोलीस आहेत. काही दिवसांनंतर, काही महिन्यांनंतर ते तसं काय ऐकतील असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही, कारण का दाबून दाबून तुम्ही किती दाबणार. राहिला प्रश्न जो काही संघर्ष आम्ही सर्वजण करत आहोत, नाहीतर विकास लवांडे करत आहेत, त्यात फक्त एकच मुद्दा आहे की खरे हबप जे आहेत, वारकरी संप्रदायाला ज्यांनी आत्तापर्यंत जिवंत ठेवलं, संतांच्या विचाराला ज्यांनी जिवंत ठेवलं, तो विचार आणि ती लोक, त्या लोकांना आणि विचाराला आपल्याला ताकद द्यावी लागेल. पण काही लोक बाहेरून येऊन वारकरी संप्रदायामध्ये घुसून एक वेगळा विचार आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. माझा साधा प्रश्न आहे, वारकरी संप्रदायामध्ये असणारे सामान्य लोक आहेत, त्यांना एकच मला विचारायचं आहे की संतांनी दिलेल्या विचारामध्ये, नाही तर आत्तापर्यंत प्रामाणिक स्वच्छ प्रतिमेचे जे सर्व हबप होते, त्यांनी कधी शाहीचा उपयोग केला आहे का? गुंडाशाहीचा उपयोग केला आहे का? एखाद्या महिलेवर अत्याचार केला आहे का? बंदुकीचा वापर केला आहे का? त्यांच्यावर पैशाचा गैरव्यवहार करण्याचा कुठं तिथं त्यांच्यावर कुणी आक्षेप घेतला आहे का? आरोप केला आहे का? आणि त्याच्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की कधीही संतांवर जेव्हा आघात होतो, नाही तर विचारावर आघात होतो, जसं तुकोबारायांबद्दल काही एक बाहेरून येऊन इथं व्यक्ती बोलली, तसंच आमच्या माऊलींबद्दल सुद्धा त्या ठिकाणी बोललं गेलं. पण त्या वक्तव्याच्या विरोधात बोलणारे कोण होते? ते खरे वारकरी संप्रदायाची लोक होते. पण जे वेगळा अजेंडा घेऊन जाणारे लोक ते मात्र गप्प बसले. ही भूमिका आम्हाला पटत नाही. भूमिका एकच असावी, संतांचा मान सन्मान ठेवला पाहिजे, त्यांचा विचार पुढे घेऊन गेला पाहिजे. आणि महामानव जसं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही लोक, चिरकुट लोक येऊन बोलले, पण काही लोकच पुढे येऊन लढले. त्याचबरोबर महात्मा फुलेंबद्दल जेव्हा आक्षेपाई बोललं गेलं तेव्हा खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची लोक बोलली, पण हे जे काही अतिक्रमण करणारे लोक आहेत ते मात्र त्या ठिकाणी गप्प बसले. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की तुकोबाराय असतील, नाही तर कुठलेही महासंत होऊन गेले, त्यांच्याबद्दल आपण जर बघितलं त्यांनी भेदाभेद केलं नाही. आता इथं एका मोठ्या व्यक्तीला स्वतःला फार श्रेष्ठ समजतात, त्यांनी एक शाळा काढली आहे या भागात सुद्धा आणि नागपूरमध्ये. बहुजन समाजाच्या मुलांना तिथं प्रवेश नाही. मग आता महात्मा ज्योतिबा फुले, नाहीतर क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले ज्याच्यासाठी लढले, संत ज्याच्यासाठी लढले, भेदभाव करू नका, सगळ्यांना मान सन्मान तुम्ही ठेवा, समान समजा. आता तिथं जर असा भेदभाव केला जात असेल, बहुजन समाजाच्या मुलांना त्या शाळेत प्रवेश नसेल, तर मग या विचाराच्या विरोधात हे सर्व संत हे लढलेच होते. मग आपली सुद्धा जबाबदारी, आपण विचाराचे वारसदार आहोत, त्यामुळे या जो काही भेदभावाचा विचार पेरणारे लोक आहेत त्याच्या विरोधात लढणं ही आपल्या सगळ्यांची भूमिका आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण लढत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.